नमस्कार. हिंदुस्तान पोस्ट मध्ये मी सुप्रीम मस्कर आपलं स्वागत करतो. आपण घर खरेदी करायला गेलो तर बिल्डरला तो प्रकल्प महारेराकडून मान्यता प्राप्त आहे का हे तपासतो आणि त्यानंतर मात्र डोळे झाकून व्यवहार करतो. असाच व्यवहार कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातल्या 65 इमारतीतल्या शेकडो नागरिकांनी केला. मात्र महारेराकडून मान्यता प्राप्त असलेल्या या इमारती अनधिकृत असल्याची माहिती मिळाली आणि त्यानंतर सरकारी यंत्रणांच्या समन्वयामुळे, त्यांचं समन्वय नसल्यामुळे खऱ्या अर्थानं अनधिकृत बांधकामं उभी राहतात आणि त्यामुळे नागरिकांची फसवणूक होते. हाच मुद्दा घेऊन एका याचिकाकर्त्यानं कल्याण डोंबिवली मधल्या उच्च न्यायालयात दाद मागितली आणि ज्यावेळी उच्च न्यायालयाचा निकाल आला, निर्णय आला, त्यावेळी मात्र सरकारी यंत्रणा बाजूलाच राहिल्या आणि शिक्षा झाली रहिवाशांना. त्यामुळे कल्याण डोंबिवली मधल्या 65 इमारतींच्या या प्रकरणामध्ये कोण दोषी आहे, रहिवाशांना न्याय मिळणार का, या संदर्भातच आज आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत असणार आहेत ज्येष्ठ वकील श्रीपाद भोसले आणि त्याचबरोबर आपल्यासोबत असणार आहेत ग्राहक पंचायतीच्या व्यवस्थापकीय समितीच्या सदस्या आणि महारेराच्या सलोखाकार शर्मिला रानडे. नमस्कार. आपल्या दोघांचंही हिंदुस्तान पोस्ट मध्ये मी सुप्रीम मस्कर स्वागत करतो. नमस्कार. नमस्कार. भोसले सर, सगळ्यात पहिला प्रश्न आपल्यासाठी असेल, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने खऱ्या अर्थानं रहिवाशांची कोणतीही बाजू समजून न घेता उच्च न्यायालयात इमारती पाडणार असल्याचं प्रतिज्ञापत्र दाखल केलंय. या प्रतिज्ञापत्राकडे आपण कसं बघता? रहिवाशांना न्याय मिळायला हवा का, किंवा रहिवाशांवरती अन्याय होतोय असं आपल्याला वाटतंय का? याच्यामध्ये प्रथमदर्शनी आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की महानगरपालिकेने खरोखरच रहिवाशांपर्यंत नोटिसा पोहोचवलेल्या आहेत किंवा नाही. कारण त्यांनी ऍफिडेव्हिट उच्च न्यायालयामध्ये काय दिलेलं आहे हा नंतरचा मुद्दा आहे. पण वास्तविक माझ्याकडे ज्या ज्या नोटिसा आजपर्यंत मी बघितलेल्या आहेत त्या नोटिसा एक तर विकासकाच्या नावे आहेत आणि दुसऱ्या नोटिसा जागा मालकाच्या नावे आहेत आणि तिसऱ्या नोटिसा त्या सदर इमारतीच्या सेक्रेटरी आणि चेअरमन नावे किंवा सेक्रेटरी आणि चेअरमन असं मोगम लिहिलेलं आहे. तर याच्यामध्ये मूळ मुद्दा असा आहे की सेक्रेटरी आणि चेअरमन हे जेव्हा सोसायटी फॉर्म होईल तेव्हा त्या सेक्रेटरी आणि चेअरमन आणि तशी ती इतर सभासदांना लागू झाली असं म्हणता येईल. पण वास्तविक असं आहे, या 65 इमारती आहेत, यांच्या सोसायट्या खरोखरच किती झाल्या आहेत हा खरं तर पडताळणीचा विषय आहे. म्हणजे यांनी ज्या नोटिसा मुळातच महानगरपालिकेने बिल्डिंगला लावलेल्या आहेत या प्रत्यक्ष सभासदाच्या नावे गेलेल्याच नाहीत. मुळात यांचे जे काही रेराचे रजिस्ट्रेशन झालेले आहेत याचा अर्थ यांचे डॉक्युमेंट्स नोंदणी झालेले आहेत. यांच्या नावासकट तुम्ही जर सदनिका जर आज रोजी पाडू इच्छिता उच्च न्यायालयाच्या आदेशाने, तर त्यांना प्रत्यक्ष महानगरपालिकेच्या नोटिसा त्यांच्या नावे जायला हव्यात. त्याच्यानंतरच त्यांना महानगरपालिकेकडे दाद मागता येईल किंवा महानगरपालिकेकडे त्यांचं म्हणणं महानगरपालिकेने ऐकून घेतलं पाहिजे आणि महानगरपालिकेने प्रत्येक सदनिका धारकाचं म्हणणं ऐकल्याच्या नंतर आणि नंतरच त्यांनी सत्यप्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयात दाखल करायला हवं होतं. ही साधी आणि सरळ बाब आहे. पण याला आता बगल दिली म्हणायची की त्यांच्याकडनं ही चूक झाली म्हणायची, हा विषय वेगळा. बरोबर. आणि त्याचबरोबर मी अजून एक मुद्दा उपस्थित करतो याच्यामध्ये. यांनी जे प्रतिज्ञापत्र महानगरपालिकेने दिलेलं आहे तर त्याच्यामध्ये नक्कीच या गोष्टी आलेल्या असाव्यात असं मी मानतो. कारण ज्या मिळकती पाडायसाठी महानगरपालिकेने प्रतिज्ञापत्र दिलंय त्या ती महानगरपालिका यांच्याकडनं कर वसूल करते. ती महानगरपालिकेने याच इमारतींना पाण्याची नळ जोडणी दिलेली आहे, त्यांच्याकडनं पाण्याचं कर वसूल करते. त्याच्यानंतर कचऱ्याच्या गाड्या जातात, म्हणजे तुमचं मलनिस्सारण असेल, ड्रेनेज असेल, ते पण वसूल करते, त्याचे पण पैसे घेतात. म्हणजे सर्व ज्या ज्या सोयी आणि सुविधा द्यायला हव्यात त्या सर्व सोयी सुविधा महानगरपालिका जर एखाद्या इमारतीला देते आहे आणि महानगरपालिकाच परत म्हणते की आम्ही या इमारती पाडू, मग तुम्ही सुविधा दिल्याच कशाला आधी? ज्या वेळेला तुम्हाला सुविधा द्यायची वेळ आली होती तर त्यावेळेला तुम्ही पेपर पडताळणी केली नाही का? त्यावेळेला फक्त तुम्ही जागा मालक आणि विकासक यांच्याचकडे बघितलं? त्यावेळेला तुम्ही यांचे डॉक्युमेंट्स बघितले नाहीत का? म्हणजे असे बरेचसे छोटे छोटे मुद्दे आहेत. तर हे यांच्या
ऍफिडेव्हिट मध्ये आले आहेत की नाही ते मलाही माहिती नाही, कारण माझ्याकडे ते काही डॉक्युमेंट्स आलेले नाही, त्याच्यामुळे त्यावरती मी काही भाष्य करू इच्छित नाही. पण वस्तुस्थिती अशी आहे निव्वळ. परत त्याच्यामध्ये आणखीन एक महत्वाचा मुद्दा मी सांगू इच्छितो की कर पावती, तर यांच्या कर पावतीवरती महानगरपालिका स्वतःच लिहिते अनधिकृत बांधकामावरती लादलेला कर. म्हणजे महानगरपालिकेला स्वतःला माहिती आहे की ही इमारत ही अनधिकृत आहे, त्याच्यावरती ती कर घेते, वर्षानुवर्ष कर घेते. आणि आता कुणीतरी याचिका दाखल केलेली आहे, ठीक आहे, याचिकेचा उद्देश चांगलाच आहे, निश्चितच चांगला आहे तो उद्देश. पण याचिका दाखल केली म्हणून मग यांनी सदनिका रहिवासी जे आहेत यांच्यावरती खापर फोडणे कितपत योग्य आहे? यांची प्रत्यक्षात जी यंत्रणा होती ते यंत्रणेवरती नियंत्रण कोणाचं आहे? का निव्वळ उच्च न्यायालयाने यांना पकडलं म्हणून यांनी सरसकट ऍफिडेव्हिट दिलं की आम्ही 65 बिल्डिंग पाडणार? त्या विभागाचे जे पदाधिकारी असतील ते जबाबदार नाही त्याला. त्या विभागाला नळ जोडणी देताना काही परवानगी असतील, काही अधिकारी असतील, अनेक पेपरवर्क असतो त्याच्यामध्ये, तर त्याला कोण जबाबदार आहे? तर ह्या सर्व बाबी लक्षात घेता फक्त थांबवतो. पुढचा प्रश्न मॅडम साठी असेल की महारेराचं प्रमाणपत्र आहे जे पाहून लोकांनी घरं घेतली, मात्र आता त्यांची फसवणूक झाली आहे, आणि अशा वेळी मग नुकसान भरपाई कोणी द्यायला हवी, किंवा नुकसान भरपाई देणं किती गरजेचं आहे, किंवा का कोणी द्यायला हवी, काय वाटतंय? सर्वप्रथम तर आपल्याला हे बघायला हवं की महारेराचं मूळ उद्दिष्ट काय आहे. तर त्याच्यातलं एक उद्दिष्ट आहे की ग्राहकांचं संरक्षण करणं, घर खरेदीदार जे असतील त्यांचं संरक्षण होणं, हे रेरा कायद्याचं मूळ उद्दिष्टांपैकी एक आहे. ओके, तर ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर महारेरा जेव्हा एखादा प्रकल्प नोंदणी करते तर त्याच्या अनुषंगाने त्यांना सगळे कागदपत्र तपासणं, व्यवस्थित बघून घेणं, आणि त्याच्यानंतर एखादा प्रकल्प नोंदणीकृत करून घेणं, जेणेकरून ग्राहक ते घर खरेदी करू शकतात. आता रेराचं प्रमाणपत्र जेव्हा आपण म्हणतो, महारेरामध्ये रेजिस्ट्रेशन असू देत किंवा इतर कुठल्याही राज्याच्या अथॉरिटीकडे जेव्हा एखादा प्रकल्प रेजिस्टर्ड होतो तर त्याचा अर्थ काय असतो? जसं आपण हॉलमार्क, सोन्याचे दागिने खरेदी करताना जेव्हा असं सांगितलं जातं की हॉलमार्क बघून तुम्ही दागिने खरेदी करा म्हणजे तुमची कुठेही फसवणूक होणार नाही, त्याला एक स्टँडर्डायझेशन आहे. तसंच स्टँडर्डायझेशन महारेराच्या नोंदणी प्रमाणपत्राला आहे. तर त्याच्या अनुषंगाने जर ग्राहकांनी प्रकल्प महारेरामध्ये नोंदणीकृत आहे की नाही हे जर बघितलं, हे तपासलं, आणि त्याच्यानंतर जर त्यांनी एखादी घर खरेदी केलं असेल तर त्याच्यात त्यांची फसवणूक जर झाली तर नैतिकरित्या बघितलं तर इथे कुठेतरी आपल्याला दिसतं की महारेराचा जो नोंदणीचा पद्धत आहे त्याच्यामध्ये कुठेतरी त्रुटी आहेत. कारण अनेक त्याच्यामध्ये आपल्याला बघायला लागतं की कुठले कुठले कागदपत्र सबमिट केले, महारेराची यादी आहे, त्या कागदपत्रांच्या अनुषंगानेच त्याचं रजिस्ट्रेशन होतं. तर त्याची पडताळणी करणं ही जबाबदारी पूर्णपणे महारेराची आहे. आणि त्यामुळे नैतिक दृष्टीने आपण बघितलं तर महारेरावर आपल्याला बोट ठेवायला काहीच तिथे संकोच वाटायला नको. हा झाला नैतिक जबाबदारीचा भाग. दुसरा, आपण जर कायदेशीर बाब आपण बघितली तर सेक्शन 7 जर आपण रेरा कायद्यातला सेक्शन 7 जो आपण म्हणतो रिव्होकेशन ऑफ रजिस्ट्रेशनचा आहे, किंवा एखादं नोंदणीकृत प्रकल्प जेव्हा त्यांना रिव्होक करायचा असेल, काढायचा असेल, तर त्याच्यासाठी काही प्रक्रिया आहेत. त्याच्यामध्ये जेव्हा एखाद्या प्रकल्पामध्ये एखाद्या बिल्डरनी, डेव्हलपरनी काही फसवणुकीचे व्यवहार केले असतील, काही चुकीच्या गोष्टी केलेल्या असतील, तर महारेराला म्हणजे कुठल्याही अथॉरिटीला, आपण इथे महाराष्ट्रात आहोत म्हणून महारेरा बोलतेय, रेरा कायद्यामध्ये असं म्हटलेलं आहे की अथॉरिटीनी सुओ मोटो सुद्धा ऍक्शन घेतली पाहिजे. आता नुसतं रिव्होकेशन करून भागणार आहे का? तर नुसतं रिव्होकेशन करून ग्राहकांची जी फसवणूक झालेली आहे तर त्याला म्हणजे कोण त्यांची नुकसान भरपाई कोण करून देणार? तर हा दुसरा प्रश्न आहे. पण सगळ्यात मुळात पहिले असं आहे की जेव्हा असा काही प्रकार उघडकीस येतो तर महारेराला स्वतःचे अधिकार आहेत, त्यांनी अथॉरिटीजकडे विचारणा केली पाहिजे की हे असं का झालं, तुमच्या जे तुमचे अप्रुव्हल्स आहेत ते योग्य कसे काय नाही आहेत,
आणि कशा पद्धतीने ते इश्यू झालेले आहेत त्याच्यावरची चौकशी व्हायला हवी. त्याच्यानंतर कुणी म्हणजे हा प्रकार केलेला आहे ह्याच्यावरची शहानिशा करायला पाहिजे. तसं बघितलं तर सेक्शन 8 मध्ये सुद्धा असे प्रोव्हिजन आहे की महारेरानी स्वतः अथॉरिटीजला कन्सल्ट केलं पाहिजे. सेक्शन 7 मध्ये असंही म्हटलेलं आहे की जेव्हा एखादा तुम्ही प्रकल्प रिवोक करता, सरसकट रिवोक न करता त्याच्यामध्ये ग्राहकांनी जे पैसे भरलेले आहेत, जे त्याच्यात नाडले गेलेले आहेत, फसवले गेलेले आहेत, तर त्यांच्या हिताचं संरक्षण कशा पद्धतीने होणार आहे, त्यांना कशा पद्धतीने तुम्ही त्यांच्या झालेल्या नुकसानाची भरपाई करून देणार आहात. तर ह्याचा सगळ्यांचा पण विचार व्हायला हवा आणि हे त्या अथॉरिटीशी पण चर्चा करून हा प्रश्न सोडवता आला पाहिजे आणि ह्याच्यात काहीतरी तरतुदी केल्या पाहिजे. रिवोकेशन करताना जरुरी नाहीये की ते रिवोकच केलं पाहिजे. ते रेजिस्ट्रेशन चालू ठेवून त्याच्यामध्ये अशा अनेक डायरेक्शन्स देता येतात, असं प्रावधान आहे सेक्शन्स मध्ये, रेरा कायद्यामध्ये, की त्याला रेजिस्ट्रेशन चालू राहील पण त्याच्यावर अनेक बंधन घातलेले असतील आणि ते प्रोजेक्ट कशा पद्धतीने पूर्णत्वास जाईल हे बघणं पण बंधनकारक आहे. तर ही सुद्धा एक जबाबदारी महारेराची आहे. सेक्शन 7-8चा विषय झाला. आता आपण जाऊया सेक्शन 35 कडे. सेक्शन 35 मध्ये म्हटलेलं आहे की महारेराकडे पॉवर आहे, पॉवर टू कॉल फॉर इन्फॉर्मेशन, म्हणजे अधिकची अशी माहिती गोळा करणे, माहिती मागवणे आणि त्याच्यावर इन्व्हेस्टिगेशन करणे. आणि अर्थात ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी झालेल्या नाही आहे आणि एक घाव दोन तुकडे असं हे प्रमाण वापरलं गेलेलं आहे. प्रोजेक्ट रिवोक करून टाकलेला आहे आणि ह्या ज्या कायद्यामधल्या प्रोव्हिजन्स आहेत त्याचा कुठेही अवलंब केलेला नाही. त्याच्यातनं निश्चितच ग्राहकांचं हित कुठेच प्रोटेक्ट केलेलं नाहीये. आणि आता त्या ग्राहकांचं काय चुकलं? आता जसं मी मगाशी सोन्याचं उदाहरण दिलं, एखाद्याने हॉलमार्क बघून दागिने घेतले तर त्याला जी काळजी घ्यायची होती त्यांनी ती पूर्ण पद्धतीने घेतलेली आहे. तसंच ग्राहकांनी जेव्हा घर खरेदी केलं तर त्यांनी काय बघितलं की रेरामध्ये रजिस्टर्ड आहे, महारेरामध्ये रजिस्टर्ड आहे, म्हणजे ही एक पोचपावती आहे, एक स्टँडर्ड आहे. तर आता त्यांचा काय दोष आहे? या डेव्हलपर्सनी नुसतं त्या ग्राहकांनाच नाही फसवलेलं आहे, तर यांनी एका अथॉरिटीला फसवलेलं आहे आणि महारेराही त्याच्यात फसली गेलेली आहे. तर महारेराला जेव्हा फसवणूक झालेली आहे तर महारेराने सुद्धा काहीतरी त्याच्यातनं केलं पाहिजे होतं. बिल्डरला पेनल्टी लावली पाहिजे होती. सेक्शन 60, 61 वगैरे आपल्याकडे अनेक सेक्शन्स आहेत पेनल्टीचे, की कशा पद्धतीने त्यांनी फसवणूक केलेली आहे आणि त्याच्यातनं त्याला 5% ऑफ द प्रोजेक्ट कॉस्ट ही पेनल्टी लावता येते. अप टू 10% सुद्धा काही काही प्रोव्हिजन्स मध्ये आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी व्हायला हव्या होत्या, त्या झालेल्या नाही आहेत. आणि ह्याच्यातनं फक्त आणि फक्त जो चिरडला गेला आहे, जो भरडला गेलेला आहे तो म्हणजे आपला ग्राहक. आता ह्यांच्या हिताचं रक्षण होणं खूप गरजेचं आहे आणि ह्यांना नुकसान भरपाई जी त्यांची झालेली आहे ती मिळणंही खूप गरजेचं आहे. बरोबर. भोसले सर, पुढचा प्रश्न आपल्यासाठी होता की आता कल्याण डोंबिवली महापालिकेने आणि महारेरानं हे जे काही बेजबाबदारपणे ते वागलेले आहेत त्याच्यामुळे हा सगळा त्रास आता नागरिकांना होतोय. मात्र आता ज्या काही अनधिकृत बांधकामं आहेत ही नियमित करून देणं ही जबाबदारी कोणाची आहे? महापालिका ही जबाबदारी उचलेल का किंवा त्यांनी उचलायला का हवी? आता वास्तविक असं आहे की याच्यामध्ये रेराचं सर्टिफिकेट घेऊन रजिस्ट्रेशन तर झालेलं आहे, ही वस्तुस्थिती आहे. आणि रेराची फसवणूक झाली, शासनाची फसवणूक झाली, ह्या जरी गोष्टी आपण बोलत असलो तरी देखील जो कंझ्युमर आहे आजच्या घडीला, सदनिका धारक आहे, त्या सदनिका धारकांनी त्या सदनिकेची जी मुद्रांक शुल्क आहे, म्हणजे स्टॅम्प ड्युटी म्हणतो आपण त्याला, स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन फी त्यांनी भरलेली आहे. म्हणजे तो कुठे चुकलेला नाहीये. त्याने बिना स्टॅम्प ड्युटीचं घर घेतलेलंच नाहीये. त्याने शासनाला जी फी द्यायची होती ते त्याने दिलेली आहे. विकासकाकडून किंवा जमीन मालकाकडून जी शासनाला फी जायची होती ती दिलेली नाही, असं आज रोजी शासनाचं मत आहे. आज रोजी महानगरपालिकेला हे ज्ञान झालं की बाबा आमची फसवणूक झाली म्हणून. ठीक आहे, पण वास्तविकता जर बघितलं आपण तर सदनिकेचं जी स्टॅम्प ड्युटी होती ती ग्राहकाने तर भरलेली आहे, त्याच्यामुळे त्यांनी त्यांची जबाबदारी पार पाडली. आता इथे राहिला महानगरपालिकेचा मुद्दा.
तर याच्यामध्ये तर सातबाराची जागा आहे की प्रॉपर्टी कार्ड आहे, त्याच्यानंतर खरोखरच जागा मालक सर्व जागा मालकांनी विकासकाला डेव्हलपमेंट अग्रीमेंट रजिस्ट्रेशन करून दिलेलं आहे का, त्याच्यानंतर त्याचं गटबुक नकाशे आहेत का, त्याची मोजणी झालेली आहे का, हे छोटे 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 मुद्दे महानगरपालिकेने स्क्रुटिनी करून त्याच्यावरती मग पुढे जाऊन जर महानगरपालिकेला वाटलं की यांनी याच्यावरती 5 गुंठ्याच्या जागेवरती जास्त मजल्याचीच बिल्डिंग बांधलेली आहे, त्यांच्या FSI कन्झ्युम जास्त केलेला आहे, तर त्यावेळेला महानगरपालिकेला पेनल्टी लावून अशा इमारतींना अधिकृत करता येऊ शकतं आणि तशी प्रोव्हिजन महानगरपालिकेकडे आहे, तसे अधिकार महानगरपालिकेला आहेत. पण याच्यामध्ये यांची मानसिकता आहे का ती? यांनी सिंपल ऍफिडेव्हिट देऊन जर उच्च न्यायालयाला म्हणतात की आम्ही 65 बिल्डिंगी पाडू, म्हणजे तुमचा उद्देशच तो आहे का? कारण 65 बिल्डिंगी नाही आहेत त्या 65 बिल्डिंगीमध्ये कमीत कमी 5,000 कुटुंब आहेत आणि 5,000 कुटुंब हा आकडा नाहीये फक्त, त्याच्यामध्ये आई वडील असतील, मुलं बाळ असतील, कोण आजारी असेल, कोणाचं शिक्षण चालू असतील, बायका पोरांनी त्यांचे दागिने गहाण देऊन कुणी काय काय म्हणजे उपद्व्याप करून घरं विकत घेतलेली आहेत. त्याच्यानंतर या ज्या सदनिका आहेत, या सदनिका आज रोजी माझ्या माहितीप्रमाणे जेवढे रजिस्ट्रेशन झाले असतील त्यातले 99% रजिस्ट्रेशन हे बँकेकडे गहाण आहेत घरं, कारण बँकेकडे ते मॉर्गेज आहेत. कारण सामान्य माणूस जेव्हा 25 लाखाचं घर घेतो तर त्यावेळेला 25 लाखाच्या घरामध्ये तो कमीत कमी 20 लाख रुपये 15 लाख रुपयाचं लोन असतं त्याचं. म्हणजे आजच्या घडीला महानगरपालिकेला अधिकार नाही ते घरं पाडायचा, त्यांना बँकेनं पण कळवावं लागेल की आम्ही तुमची घरं पाडतोय म्हणून, कारण ती घरं आज रोजी महानगरपालिकेच्या म्हणजे कस्टमरच्या ताब्यात नाहीयेत, तर ती सगळीच्या सगळी घरं बँकेच्या ताब्यात आहेत. आलं लक्षात? तर त्याच्यामुळे महानगरपालिकेला बरेचसे अधिकार आहेत. त्याच्यामुळे त्या अधिकार जर आपण बघितले तर त्या अधिकाराच्या हिशोबाने महानगरपालिका या सर्व इमारतींना परत सदनिकाधारकांना पेपरची स्क्रुटिनी करून, मी हे नाही म्हणणार की मोगमरित्या त्यांनी काय डिक्लेरेशन करावं वगैरे, पण याच्यामध्ये सर्व पेपरची पडताळणी करून, जसं प्लॅन पास करताना ते स्क्रुटिनी करतात की बाबा खरंच तुमची प्रॉपर्टी तेवढी आहे का, त्याची मोजणी करतात, त्याच्यात FSI बसतो का, तर ती सेम स्क्रुटिनी त्यांनी त्याला लावावी. त्या स्क्रुटिनीमध्ये जिथे जिथे त्यांना असं वाटते की दंडात्मक कारवाई करता येऊ शकते तिथे दंडात्मक कारवाई करून तिथे दंड वसूल करून, तिथे बिल्डरकडनं किंवा जमीन मालकाकडनं विकासकाकडनं त्यांच्याकडनं जो काही दंड असेल तो वसूल करून, बरं ह्या सगळ्या याच्यामध्ये सदनिकाधारक देखील तितकाच पुढाकार घेतील. जर त्यांना जर उद्या असं वाटलं की बाबा आपल्याला चला 5-25 हजार एक्स्ट्रा भरून जर आपल्याला हे करायची वेळ येते, आपल्या जर घरं अधिकृत होत आहेत तर त्याच्यामध्ये ते पण कॉन्ट्रीब्युशन करतील. आणि त्याच्यामध्ये अजून दुसरा एक महत्वाचा मुद्दा मला असं सांगू इच्छितो की महानगरपालिका असे ऍफिडेव्हिट मध्ये जे इलिगल जी कामं आहेत ती जी झालेली आहेत ती इलिगल कामं, तर या इलिगल कामांना पण महानगरपालिका देऊ शकते का, तर ती देऊ शकते असं माझं म्हणणं आहे आजच्या घडीला. तर कसं देऊ शकते, तर महानगरपालिका ऍक्ट मध्ये प्रोव्हिजन आहे आणि ऍज पर दॅट प्रोव्हिजन ती देऊ शकते, फक्त यांची मानसिकता आहे की नाही महत्वाचं आहे. बरोबर मॅडम, पुढचा प्रश्न आपल्यासाठी असेल की या संपूर्ण प्रकरणामध्ये आता ग्राहक पंचायत या लोकांना कशा पद्धतीने मदत करू शकते किंवा काय मदत उभी आपण करू शकता? सगळ्यात पहिले तर मला सांगायला आवडेल की हा जेव्हा प्रकार उघडकीस आला तेव्हाच म्हणजे मला वाटतं 1 फेब्रुवारी 2022 या तारखेला आम्ही महारेराला पत्र लिहिलेलं होतं आणि त्यांना सांगितलेलं होतं की ह्या सगळ्या ज्या गोष्टी झालेल्या आहेत तर प्रत्येक इंडिव्हिज्युअल ग्राहकाला महारेराकडे येणं शक्य नाही आणि त्यांना ह्या गोष्टीचं गांभीर्य कळणार नाही. तर एक जागरूक ग्राहक संस्था म्हणून आम्ही तो पुढाकार घेतलेला आणि आम्ही महारेराला एक पत्र लिहिलं होतं 1 डिसेंबर 2022 रोजी आणि त्याच्यात आम्ही सांगितलेलं होतं महारेराला की नुसतं रिव्होकेशन केलं चांगली गोष्ट आहे, पण त्याच्या सोबत जे कायद्यामध्ये सेक्शन 18 मध्ये 18 मध्ये म्हटलेलं आहे की ग्राहकांना इंटरेस्ट, कॉम्पेन्सेशन आणि रिफंड हे जे प्रोव्हिजन आहे त्याच्या अनुषंगाने सगळ्या ग्राहकांना म्हणजे महारेराच्या डायरेक्शन्स अशा देऊ शकतात आणि सगळ्यांना हे रिफंड मिळणं गरजेचं आहे. हे सगळ्यात पहिले आम्ही 2022 साली केलं होतं जेव्हा हा सगळा प्रकार उघडकीस आलेला. आता राहिला पुढचा प्रश्न
पुढचा प्रश्न, जर हे ग्राहक जे सदनिका धारक आहेत, जर त्यांनी मुंबई ग्राहक पंचायतीकडे विचारणा केली, जर ते आमच्याकडे आले, तर त्यांना लागेल ती मदत आम्ही करायला तयार आहोत. अशा पद्धतीने तुम्हाला एक उदाहरण मला इथे सांगायचं आहे की काही वर्षांपूर्वी आपल्याला आठवत असेल की एक प्रकल्प असाच होऊ घातला आणि नंतर मग ते प्रकल्प पूर्ण झाला नाही. विरार बोलिन्स इथला तो प्रकल्प होता. तर तेव्हा आम्ही 800 ग्राहकांच्या साठी 24 वर्ष कोर्टात केस लढलो. त्याचा निकाल आपल्या ग्राहकांच्या बाजूनी आला आणि आता गेल्या 2 वर्षांमध्ये त्यांचे पैसे आता त्यांना परत देण्यात येत आहेत. तर ही इंडिव्हिज्युअल लेवलवर कोणी एवढं तग धरू शकत नाही. कायद्याच्या जो आपल्याकडे ज्या पद्धतीने न्यायदान होतं किंवा जो लागणारा वेळ आहे तो इंडिव्हिज्युअल लेवलवर करणं थोडं कठीण होतं. तर संस्था अशा सगळ्या ग्राहकांच्या पाठीशी उभी आहे. त्यांनी जरूर आमच्याकडे यावं आणि आम्हाला त्यांनी साथ घातली तर नक्की संस्था त्यांच्या पाठीशी उभी आहे. भोसले सर, मला साहेब एक याच्यामध्ये ऍफिडेव्हिटचा जो मुद्दा होता तुम्ही मागाशी उचलला, तर त्याच्यामध्ये एकच मुद्दा मला म्हणायचा आहे. महानगरपालिकेने जे ऍफिडेव्हिट उच्च न्यायालयामध्ये दिलेलं आहे की आम्ही 65 बिल्डिंगी पाडू, कबूल. महानगरपालिकेने ऍफिडेव्हिट मध्ये हे लिहिलेलं आहे का की इथून पुढे एकही अनधिकृत बांधकाम आम्ही होऊन देणार नाही म्हणून? ते पण द्यावं त्यांनी. बरोबर, ते पण द्यावं त्यांनी. मी तर म्हणतो पाडा उद्या, घ्या 65 बिल्डिंगी पाडायला, पण त्याच्याबरोबर हे पण लिहून द्या की उद्यापासून एकही अनधिकृत बांधकाम, एकही अनधिकृत टपरी पण उभी नाही राहता कामा महानगरपालिकेत. आणि जर का राहिली तर ज्यांनी ज्यांनी ऍफिडेव्हिट दिले, ज्या त्या पदावरती आतापर्यंत जे जे पदाधिकारी आहेत या 10 वर्षातले, ते सर्व पदाधिकाऱ्यांची चौकशी करावी यांनी कामात कचुराई केली म्हणून. असं नाही होत. कारण कसं आहे की आपण, आणि वास्तविक पाहता उच्च न्यायालयाची जर आदेश बघितला तर उच्च न्यायालयाचा आदेश जर आपण वाचला तर त्याच्यामध्ये त्यांनी पण लिनन्सी दिलेली आहे. त्यांनी असं कुठे रॅशली म्हटलेलं नाहीये की लगेच घर पाडा म्हणून. हा महानगरपालिकेने टास्क केलेला आहे की आम्ही 65 बिल्डिंगी पाडू. अरे असं कसं पाडू? इथे उच्च न्यायालय स्वतः ग्राहकांबद्दल थोडी लिनन्सी दाखवते. त्यांनी ड्यू प्रोसिजर फॉलो करून हे करा असं म्हटलेलं आहे. मग प्रोसिजर फॉलो करा म्हणजे कुठला? तर तुम्हाला महानगरपालिकेचा कायदा आहे आणि कायद्यामध्ये फक्त अनधिकृत बांधकाम झालं की ते पाडा असं एक लाईन मध्ये लिहिलेलं नाहीये. बाकीचे बरेच प्रोव्हिजन्स आहेत की ज्याला आपण पेनल्टी लावून रेग्युलराइज करू शकतो. तर ते किती बिल्डिंगी आपण पेनल्टी लावून रेग्युलराइज करू शकतो याची पडताळणी केली का आजपर्यंत? याचं ऍफिडेव्हिट दिलं का महानगरपालिकेने? द्यायला पाहिजे ना. किंवा 65 बिल्डिंग मध्ये आम्ही 25 बिल्डिंगी अधिकृत करू शकतो, यांना अमुक अमुक फाईन लागेल एवढा, असं म्हटलं का त्यांनी? त्याचं काय सॉर्टिंग केलं का? नाही. मोगमरीत्या आम्ही पाडतो. अरे आम्ही पाडतो काय? असं नाही होत साहेब. तर ह्याच्यामध्ये मुळातच जे जे कोण पदाधिकारी असतील तर त्यांची मुळात इच्छा पाहिजे की बाबा आपण हे रेग्युलराइज कसं करू शकतो. अल्टिमेटली अनधिकृत बांधकाम म्हणताय ना आपण. एक उदाहरण म्हणून एक मिनिट घेतो मी. आपण ट्रेनचा प्रवास करतो, डोंबिवलीवरून विटीला विदाऊट तिकीट गेलो आपण. मध्ये जर टीसीने पकडला तर तो मध्येच उतरवत नाही. तुम्ही जर फी भरायला तयार असाल तर तुमच्याकडनं तो दंड वसूल करतो, तिकिटाचे पैसे घेतो आणि तुम्हाला तो विटीला ड्रॉप करून देतो. तसंच आहे. पण तुमची इमारत झालेली आहे, तुम्ही राहायला गेलेला आहात, ठीक आहे. पण आता मुद्दा काय आहे की बाबा तुमचं अधिकृत तिथे आहे का? तर नाहीये तर दंड वसूल करा. दंड वसूल करा आणि दंड वसूल करून ते रेग्युलराइज करा. आणि जर होत नसेल तर त्याच्यावरती पुन्हा काही आहे का ही पडताळणी केली पाहिजे. आणि अशा प्रकारे आपण एकदम सर्वांनाच वेठीस धरणं हे काही योग्य नाही असं मला म्हणायचं. बरोबर. एकंदरीत या संपूर्ण प्रकरणामध्ये मॅडम काय बोलायचं असेल? नाही, मला फक्त आता जे भोसले सरांनी सांगितलंय त्याच्यात एवढंच जोडायचे की ग्राहकांची बाजू इथे कोणीच ऐकून घेतलेली नाहीये. तर नॅचरल जस्टिस झालाय कुठे? एखाद्याची बाजू ऐकूनच न घेणे आणि त्याच्यावर कुठली तरी अशी एक ऑर्डर त्याच्यावर मारणे हे पण कितपत योग्य आहे? ऍक्च्युली उच्च न्यायालयाच्या आदेशामध्ये तसं म्हटलेलं आहे. त्यांनी लिनन्सी लूपहोल ठेवलेला आहे ग्राहकांसाठी की बाबा ऑपॉर्च्युनिटी आहे त्यांना पण हे करायसाठी. पण वास्तविकता अशी आहे की सामान्य माणूस आहे की जो एक अति सामान्य माणसं आहेत की जे लोक फक्त पेपरची बातमी वाचूनच गांगरतात. अशा सर्वसामान्य माणसाला ज्या वेळेला
उच्च न्यायालयाचा आदेश येतो त्यावेळेला तो संपूर्ण गांगरलेला असतो. कारण माझ्याकडे प्रत्यक्षात तशा सदनिकाधारक येऊन गेलेले आहेत, तर त्यांना पूर्व पश्चिम समजत नाही, इतके ते गांगरलेले असतात. तर त्यांना त्या गोष्टीची फोड करून सांगावी लागते. आपल्यासारखे तज्ज्ञ मंडळी, आपल्यासारखे मीडियाच्या माध्यमातून ज्यावेळेला त्यांना समजेल की नाही आम्हालाही काही अधिकार आहेत, त्यावेळेला ते तिथे जातील, त्यावेळेला ते बोलतील. त्यांना बोलतं करणं हे आपली जबाबदारी आहे. निव्वळ त्यांना महानगरपालिकेचा आदेश, उच्च न्यायालयाचा आदेश यांनी नोटीसच्या भिंतीवर चिटकून हे म्हणजे भीतीदायक वातावरण तयार केलं यांनी. त्यांना म्हणजे असं महानगरपालिकेचं असं मत आहे की 65 बिल्डिंग मधल्या लोकांनी रस्त्यावरती यावं आणि आंदोलन करावं, नाही. तर त्याच्यामध्ये तुम्ही त्यांना एज्युकेट केलं पाहिजे. सर्वसामान्य नागरिक आहे, तो नळाला पाणी नाही आले की ते गांगरतात बिचारी, अशी त्यांची परिस्थिती आहे. त्यांना तुम्ही उच्च न्यायालयाच्या आदेशाचा दम देऊन जर घरं खाली कराल तर कसं चालेल? बरोबर. मला एक नंबर द्यायचा आहे मुंबई ग्राहक पंचायतला, जर कोणाला संपर्क साधायचा असेल तर तो नंबर मी देते इथे, 4605 77 44. परत एकदा नंबर सांगते, 4605 77 44, 46057744. या नंबरवर तुम्ही संपर्क साधा आणि तुम्ही ग्राहक भवन मध्ये कधी येऊ शकता. आमचं ऑफिस जुहूला आहे आणि मी स्वतः तिथे दर गुरुवारी मी अवेलेबल असते 2 ते 5 या वेळामध्ये. आपलं तक्रार मार्गदर्शन केंद्र तिथे चालतं, तर तिथे ग्राहकांनी आलं तर त्यांना योग्य प्रकारे मार्गदर्शन केलं जाईल. बरोबर. एकंदरीत बेकायदेशीर बांधकामांना आम्ही परवानगी दिलेली नाहीये, तो मी नव्हेच, ही भूमिका यंत्रणा घेईल का, किंवा जर अशी भूमिका यंत्रणांनी घेतली तर जनतेचा काय रोष पाहायला मिळेल हे येत्या काही दिवसात आपल्याला कळेलच. मात्र सरकारी यंत्रणांच्या चुकीच्या धोरणामुळे किंवा सरकारी यंत्रणांमध्ये समन्वय नसल्यामुळे हे बेकायदेशीर बांधकामं उभी राहत आहेत हे मात्र निश्चित. आणि इथून पुढे या बेकायदेशीर बांधकामांना कुठेतरी आळा बसला पाहिजे, यासाठी आत्ताच आपण सतर्क व्हायला पाहिजे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायला पाहिजे. तो व्हिडिओ आपण लोकांपर्यंत पोहोचवाल तसंच तिथल्या नागरिकांना न्याय मिळेल ही अपेक्षा ठेवतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद.